सोलापूरमध्ये दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या सांगोल्यामध्ये एका शेतकऱ्याच्या पोरानं AI तंत्रज्ञानावरती आधारित ऊसाची शेती केली. 40 एकरामध्ये केलेल्या या शेतीमध्ये प्रति एकर विक्रमी 100 टन उत्पादनही घेतलंय. युवा शेतकरी सुभाष सातपुते यांनी घेतलेले परिश्रम पंचक्रोशीमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलेत. बघूयात. सोलापूरच्या दुष्काळी भागात AI आधारित ऊसाची शेती. शेतकऱ्याच्या मुलाने 40 एकर माळ रानावर फुलवलं नंदनवन. AI तंत्रज्ञानामुळे प्रति एकर 100 टन ऊस उत्पादन. सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात इटकी गावात 40 एकर माळरान जमिनीवर ऊसाचं हे नंदनवन उभं राहिलंय. शेतकऱ्याच्या मुलाने ठरवलं तर तो काय करू शकतो ते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावातील एका तरुणानं हा कायापालट घडवून आणलाय. BCom पर्यंत शिक्षण झालेल्या सुभाष सातपुते यांनी इटकी गावात AI तंत्रज्ञानानं अत्याधुनिक शेती केली आहे. "40 एकरात नियोजन करून डोंगर 25 फूट खोदला. पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसताना 11 किलोमीटर वरून पाणी आणलं. ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावातून 6 इंची पाईपलाईन टाकून शेतात पाणी आणलं. डोंगराळ जमीन बागायती करण्यासाठी 18 किलोमीटर अंतरावरून 4000 डंपर काळी माती ओतली." इटकी हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेवटचं गाव. सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर बसलेल्या या गावाच्या कपाळावर नेहमीच दुष्काळ लिहिलेला. या गावाशेजारीच असलेल्या सांगली जिल्ह्यातील राजेवाडीत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील सुभाष सातपुतेंनी या भागाचं चित्र बदललंय. हा प्रोजेक्ट ऑलरेडी बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टनं सक्सेस करून दाखवला की AIचा फायदा काय आहे. तर AI 2-3 गोष्टी आपल्याला सांगते की प्लॉटला पाणी किती द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, कोणता रोग येतोय, त्याच्यावरती कोणता स्प्रे हे करायचा. ह्या सगळ्या गोष्टी AI मध्ये असल्यानं आणि ते जाणून घेतल्यानंतर त्यातली उत्सुकता वाढली आणि दादांच्या आणि आम्ही त्या बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला की नाही, आपण हा प्रयोग आपल्या ह्या माळरानावरती एकदा करून बघूया आणि त्यातून आपण उत्पन्नाची कशी भरभराट होईल त्या संकल्पनेतून सर आम्ही AIचं तंत्रज्ञान अवलंबलेलं आहे. विशेष म्हणजे AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत या 40 एकरवर ऊस लागवड करण्यात आली. AI तंत्रज्ञानामुळे ऊसाची लागवड केल्यानं ती अधिक शास्त्रीय आणि फायदेशीर ठरते. सातपुते यांनी बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या सहकार्यानं AI तंत्रज्ञानाची शेती करण्याचं ठरवलं. त्यामुळे मनुष्यबळामध्येही मोठी बचत झाली आहे. 40 एकराच्या नियोजनासाठी जिथं किमान 20 ते 25 कामगारांची गरज होती, ते काम आता 1 ते 2 कामगारांमुळे सहज होतंय. AI तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो तर ऊस लागवडीसाठी योग्य जमिनीची AI कडून निवड होते. पाणी व्यवस्थापन, खताचे नियोजन, रोग कीड नियंत्रण यातही AI ची मदत होते. कोणत्या वेळी किती पाणी, कोणती खतं द्यायची यासाठी AI चं मार्गदर्शन. उत्पन्नाच्या अंदाजाबाबतही AI कडून अचूक माहिती. पारंपरिक पद्धतीनं ऊसाची शेती केल्यास एकरी 40 ते 60 टन उत्पादन. AI आधारित ऊसाच्या शेतीत एकरी 100 टन उत्पादन. या संपूर्ण 40 एकरामध्ये AI तंत्रज्ञानाच्या आधारेच जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन करण्यात आलंय. AIच्या ऑटो सिस्टीमवर असणारी ही यंत्रणा शेतीला किती पाणी द्यायचं हे ठरवते. शेतातील कामगारांनी पाणी सुरू केलं की किती दिवसांच्या ऊसाच्या शेतीला एका दिवसाला किती पाणी द्यायचं हेही AI ठरवतं. मुबलक पाणी झाल्यानंतर ठिबक सिंचनद्वारे दिलं जाणारं पाणी आपोआप बंद होतं. AI तंत्रज्ञान आणि कृषी तज्ज्ञ संजीव माने यांच्या मार्गदर्शनामुळे ही शेती अधिक सोपी झाली आहे. ऊस संजीवनीची केलेली ब्लॅक बॉक्सची एक अळवणी, त्यामुळं मुळ्या अतिशय चांगल्या डेव्हलप झाल्या, फुटवे एकसारखे चांगले आले, जगणारी फुटव्यांची संख्या जास्त आली. त्याच्यानंतर पहिली ऊस संजीवनीची पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी अशा याच्यावरती केलेत. त्यामुळं
ऊसाची वाढ अतिशय जोमदार आणि क्वालिटीचा ऊस वाढतो अशा पद्धतीने वाढते. हा ऊस आता जो वाढतोय त्या दृष्टीने बघितलं तर 100+ पर्यंत आम्ही निश्चितपणे जाणारच आहोत. 2017 साली एकरी 200 टनाचा प्रयोग आम्ही इस्लामपूर येथे केला होता आणि तिथं 168 टन एकरी 168 टन एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळालं होतं. आदरणीय मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो प्लॉट चाललेला आहे हे निश्चितच 100 टनाच्या पुढे जाईल असं मला आजवरच्या अनुभवातनं वाटतंय. नीट इतका खर्च भयानक बोलायचं काम नाही. जमीनच नीट करता येत नव्हती. सगळं टेकड, सगळं डोंगर आणि दागाड, मोठ्या मोठ्या उट्या. आज एवढं डेव्हलपमेंट करणं म्हणजे जोक नाही हो. पण कसं आहे, माणसानं दुसऱ्याचं बघून सुद्धा समाधान झालं पाहिजे माणसाला. कळलं का? जर चांगलं लोकांचं करता येत नसेल तर वाईट करायचा तो अधिकार आपल्याला नाही. आणि ह्या गावाला कुणालाही दुखवलं नाही त्यांनी. गावाल्यांनी काही वेळेला माती भरताना त्यांना अडचण केली, काही वेळेला त्यांना ताप दिला, पण त्या माणसाने होऊन कधी तुला आरकार नाही केलं. 40 एकरामध्ये AI तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं माळरान जमीन बागायत करण्यासाठी सातपुतेंचा कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र त्यांना ही गुंतवणूक एकदाच करावी लागली. या खर्चामुळे कामगारांच्या पगाराची बचत झाली आहे. AI तंत्रज्ञानामुळे ऊसावर होणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यातही सातपुते यांना यश आलंय. तसंच दुष्काळी पट्ट्यात कमी पाण्यात ऊसाची शेती करणंही शक्य झालंय. एकरी 100 टन याप्रमाणे 40 एकरामध्ये 4000 टन उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट AI तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. कालांतरानं सर ज्यावेळेस आपण शेतीमध्ये काय करायचं, कोणतं आधुनिक पीक घ्यायचं, ज्यावेळेस ही चर्चा चालली त्यावेळेस मला आदरणीय कृषीरत्न डॉक्टर संजीवजी माने साहेबांची माझी भेट झाली एका साहेबांच्या माध्यमातून. आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकरी 100 टन उत्पादन ऊसाचं आपण सहज ह्या महाराणावरती घेऊ शकतो हा विश्वास त्यांनी माझ्यामध्ये बिंबवल्यामुळे सर आम्ही निर्णय घेतला की कुणाचं तर एकाचं ऐकायचं आणि ही शेती डेव्हलप करायची. तर शेतीकडे आपण व्यवसाय म्हणून जर बघितलं आणि प्रामाणिकपणे सर जसं आपण व्यवसायाला किंवा एखाद्या कुटुंबातल्या कुठल्याही कार्याला जितकं महत्त्व देतो तितकं जर महत्त्व आपण शेतीसाठी दिलं तर निश्चित रूपानं सर शेती ही भविष्यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री होईल. घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यानं आटपाडी सोडून 2006 साली सुभाष सातपुते बाहेर पडले. पुण्यात शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई गाठली आणि संधीचं सोनं केलं. मुंबईत व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या या मुलाला गाव पुन्हा खुणावू लागलं. यातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील इटकी गावात 40 एकर माळरान खरेदी केली आणि त्याचं रूपांतर आता नंदनवनात केलंय. सातपुते यांच्या या अभिनव शेती प्रकल्पामुळे इटकी गावातील माळरान शेतजमिनीच्या किमतीतही आता वाढ झाली आहे. एकाच हंगामात सुभाष सातपुतेंना 40 एकर शेतीतून अंदाजे 1.25 कोटींचं उत्पन्न मिळणार आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा मोठा परतावाच यातून मिळेल. शेतीत उत्पन्न आहे ही उमेद हरवून बसलेल्या अनेक शेतकऱ्यांसमोर सुभाष सातपुते यांनी त्यांच्या शेतीतून एक सकारात्मक उदाहरण उभं केलंय. या युवा उद्योजक आणि शेतकऱ्याने शेतीसाठी घेतलेले हे भगीरथ प्रयत्न हे राज्यातील शेतकरी आणि युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सोलापूर.